जाते व्यासपीठावर खोटं नाही बोलणार मी याला पण जात नाही बाया कशा रडतात बघाय जाते इतक्या सुरात रडतात दादा तसला सूर शास्त्रीय संगीत करायला सुद्धा लागणार नाही काय रडतात 90 वर्षाचा म्हातारा वेळा 80 वर्षाच्या म्हातारीचा कालवा ती 90 वर्ष टिकलं उग पार्लेजीचा माल होता म्हणून टिकला दादा आजकालचा टिकतोय वय तिचा कालवा काय बाय माझं नशीब कसा देव बी कडू मी आला देवानं कसा माझा इकुलता एक नवराणी आला लोकाला काय 2-4 असतात होई तुला चेक होता न्यायचं तर मलाच न्यायचं की त्याला दिवस बरा दिसला कसा माझ्यावर अन्याय केला न्यायचं तर मलाच न्यायचं तर मलाच न्यायचं तर देवानं म्हातारीचं मनावरच घ्यावं त्याला गोठ बाबा हिला गचकवावं मग हिला कळण काय मजा असते ती आणि मग वर्ण म्हणावं आता कसं वाटतंय म्हणावं दादा देवाने अरे देह का तुम्हाला सोपा वाटला का दादा अरे देह आहे तो देह आहे आणि देह जाणं ही दुःखाची गोष्ट आहे असं कोण म्हणलं एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवून आठवीनं पाय हा माझा नवस देह जातोच आहे दादा जावंच लागणार आहे त्याला देह जागील जागील त्याशी काळोबा खाईल शम्मा बुझ जाएगी चलते चलते सांस रुक जाएगी चलते चलते साथ देती नहीं ये किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का भरोसा नाही दादा देह हे काळाचे धन कुबेराचे तिथे मनुष्याचे काय आहे मी पतंग तुझ्या हाती धागा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा आपल्या हातात काहीच नाही आपल्या हातात एकच आहे करार बिंदेन पदार बिंदम मुखार बिंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हातात एकच आहे आपलं कर त्याच्या चरणाशी नेणं मुखानं त्याचं नाव घेणं आणि मनातून त्याला स्मरण एवढंच आपल्या हातात आहे ना आपण तेवढंच करायचं सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला त्याचं नाम घ्या हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे एकाच नाही जन्मांतरीचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे देवाचं नाव घ्या भजे प्रजे कमंडन समस्त पाप खंडन स्वभक्त चित्तरंजन सदैव नंदनंदन सुपिच्छ गुच्छ मस्तकं सुनाद वेणु हस्तकं अनंग रंग सागर नमामि कृष्ण नागर मनोज कर्व मोचन विशाल लोल लोचन गोपवित्त गोपिकं नमामि पद्मलोचन भजे प्रजे कमंडन समस्त पाप खंडन स्वभक्त चित्तरंजन सदैव नंदनंदन मुखाने त्याचं नाम घ्या सगळं पाप नाहीच होतं त्या मनाला त्याच्या चरणी न्या मय्यावश म्हणून मा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया प्रियोपेतास्ते मी युक्त तमामता एकदा मनाने त्याचं नाव घ्या प्रेमाने श्रद्धेनं घ्या तो भक्त योग्यातला योगी वाटतो फक्त प्रेमाने असं दुसरं काही नाही आणि या संसार सागरात गुंतलाय म्हणजे याच्याशिवाय पर्यायच नाही नामाशिवाय पर्याय नाही आणि एकदा तुम्ही सत्याशी जगलात नामस्मरण केलं तर दादा तुम्ही आम्ही कौतुक करणारे कोण कोणी कन्यापुत्र होती जैसा पुत्र
तयाचा हरी का वाटे देवा, तयाचा हरी का वाटे देवा, पण कुणाचा अखंड चिंतन विठोबाच. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य घडवलं, पण शिकवण रामदास स्वामी जगद्गुरु तुकोबारायांची होती दादा. परमार्थाची जोड असल्याशिवाय कधीच कुठलंच कार्य घडत नाही. म्हणून माळकरी वा असंच नाही, पण ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आलं बाबा. जगायचं तसं जगा दादा. आमचं जगणंच जरा वाईट असतं. माणुसकीनं जगा. संत होणं आपली पात्रता नाही, देव आपण होऊ शकत नाही, पण माणूस तरी महाराज लय अवघड झालं. आम्हाला लोकांचं चांगलं झालेलं खपत आणि वाईट आम्ही केल्याशिवाय राहत बिलकुल नाही दादा. पण माणूस म्हणून जगा. लय कशाच्या भानगडीत पडायचं नाही. हां 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 पडायचंच नाही. तुम्हाला सासूना माहिती आहे? सासूना ए सातव्याच्या बाया, ए सातव्याच्या बाया, सासूना तुमच्यातल्या कशा आहेत? भांडण करतात का? सासू सुनाचं भांडण, सुनबाई फटकळ तोंडान, सासू सुनाचं भांडण, सुनबाई फटकळ तोंडान. कशा म्हाताऱ्या खोलल्या. म्हातारी तर लय आतल्या गाठीची तुम्हाला माहित नाही. सुखानं खाय. आई बाप तसे, सासू सासरे लिकी तशा. तुम्ही सुद्धा बायको करताना जरा विचार करून करा. तुमचं असं झालंय कधी नाही भेटली गचकन गावली असं काम झालं तुमचं दादा. इथं एवढे पुरुष मंडळी आहेत, एकाही पट्ट्यानं हातवरी करायचा, त्यांना सिद्ध करून दाखवायचं. लग्न झाल्यापासून आतापर्यंत मी बायकोचा एकही शब्द ऐकला नाही. अय सातव्याचा गडी बायकोचं ना ऐकणारा एकतरी ज्याची बायको इथं आहे तिची तर टापच नाही, पण ज्याची बायको घरी आहे त्याने ते ट्रायवेल ना. तुम्ही म्हणतो मीच नाही, आमचे सुद्धा. हा 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 लय अवघड आहे. यांचे बी झालेच असतील, पण लयच अवघड आहे. चोपदार दादा झालंय का? बरं झालं झालं ती बरं का. नाही चांगलीच गोष्ट आहे. ती म्हणताल महाराज कधी नाही ते चोपदार झालोय वरून माझ्यावरच का. नाही दादा विनेकर दादा तुमचं झालं? झालं का तुमचं? बरं झालं सगळ्याची झाली ती बरं झाली दादा बरं का. नाही करावं, ऐ करा बिनधास्त करा. इकीत नाही भागलं काय नडतंय कोणाचं इथं. भेटली तर करा, पण भेटली पाहिजे. इथं आमचे मेले कधी होईन कधी होईन कधी होईन कधी होईन. तुमचं काय डबल भेटत पोरांना पुरी भेटतात काय म्हणून तरी आधी शिटिंग लावून ठेवतात. पण ज्यांना ज्यांना वाटतं ही आपली आहे असं अनेक जणांना वाटतं ती आपलीच आहे. कळलं त्यालाच कळलं म्हणून पोरांना कळवून घ्या. नका लय शिटिंग लावून ठेवू बरं का. हा आई रे बैमान दुनिया, आई रे बैमान दुनिया, आई रे. काही खरं नाही दादा. इथं विश्वासच ठेवायचा नाही कोणावर बिलकुल नाही. म्हणून तुम्हाला सांगते पोरांनो बरं का. नाही बायको करा बिंदास्त करा. तुम्ही सुद्धा करा. रावणाला 80,000 बायका होत्या. किती होत्या? किती होत्या? 80,000. तुम्हाला किती मोजावं लागते ना का? मग किती आहे द्या? एकच आहे ना, पण बरं आहे ना. एकच आहे पण बरं आहे ना. त्याला 80,000 होत्या पण ते रावण होता. एका सुद्धा बायकोची टाप नव्हती. नवऱ्यासमोर खोकायची खोकायची खोकायची. आपलं बरं आहे ना. एका सुद्धा बायकोची टाप नव्हती. नवऱ्यासमोर पदर पाडायची. पदर तुम्हाला नाही, तुम्ही घेऊच नका. लग्न झाल्यावर साडी पदरासाठीच असते. आता हे कोणी सांगा बा तुम्हाला. लग्न व्हायच्या आधी असू द्या ना, काय असेल ते असू द्या, पण लग्न झाल्यावर साडी पदरासाठीच असते. का? कारण लग्न झालं की आपल्या संपूर्ण सौंदर्यावर एकाच धन्याचा अधिकार असतो. बरोबर आहे. आणि बाईची सगळ्यात जास्त सौंदर्यता ही बाईच्या केसामध्ये असते. हे तरी मान्य आहे. बरोबर आहे की नाही. मग आपल्या नवऱ्याशिवाय आपली सौंदर्यता आपली केस कुणालाच दाखवायची नाही म्हणून पदर असतो. ही संस्कृती होता देशाची. टिकवत जा, टिकवत जा. बाईच्या डोक्यावर पदर असावा, कपाला गंध असावा. दादा गंध फार महत्वाचं लक्षण आहे बरं का पोरींनो. तुम्हाला सांगते गंध कपाळाला असावा. ते उगा भांड्या कपाळागत पुण्या बोर्डाची गाडी दधाडांग दधाडांग दधाडांग. अरे तू हिंदू धर्मात जन्माला आली, तुला गर्व नाही का त्याचा? अरे चल गंध नाही टिकली तरी लावत जा ना बाई. कपाळाला काही ना काही असावं.
गंध मोडतो, कुंकू पुसतं किंवा आजकाल त्याची ॲलर्जी होते, ठीक आहे, मान्य केलं मी. गंधाची ॲलर्जी होते मलाही मान्य आहे, पण टिकली तरी लावू शकतं की नाही? अरे लावा ना, छोटी किती का होईना पण लावा. वळकावू यावं हे आमचंच आहे, ओळखू तर यावं, कन्फ्यूज नको ना दादा. त्यामुळे गंध लावत जा पोरींनो, बरं काय. आणि हे बघा पोरींनो, कसं असतं ना, आपल्या खांद्यावर जरा जास्तच जबाबदारी आहे बरं काय, म्हणून जरा प्रेमानेच वागायचं. चला, म्हणून हे बघा, बायको करा, बिंदास्त करा. मला सांगा दादा महाराज तुमचं नाव काय? नाव कुंभार महाराज, बर. सकाराम महाराज, आकाराम महाराज, बर. नाही पहिले नावं गोडच असायची, आताच निघालंय गोट्यान पिंट्यान पप्प्यान पप्पी, काय नाव झालं का? हां, सुंदर आमचं कुंभार महाराज. तुम्ही माळकरी आहेत ना? तुम्ही माझ्या वडिलांच्या आजोबांच्या वयाचे आहात. मला सांगा दादा, तुम्हाला परमार्थाचाही अनुभव आहे, संसाराचाही अनुभव आहे, बरोबर की नाही? तुम्हाला काय विचारते, आपलं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारायचं. जेव्हा माझं होईल तेव्हा मी गप्प असाल बरं का, तोवर तर तुम्हाला विचारते. मग मला सांगा दादा, खरा आनंद कशात आहे, परमार्थात का संसारात? परमार्थात. फिक्स ना? ए सातवेकर, काय उत्तर दिलं दादानं? कशात आनंद आहे? बोला ना, कशात आनंद आहे? परमार्थात. कशात आनंद आहे? परमार्थात. फिक्स ना? लॉक केज आहे, बदलायचं ना, नो ऑप्शन, नो लाईफ लाईन. इथं एकच. आता मला सांगा कुंभार दादा, जर आनंद परमार्थात आहे, आनंद परमार्थात आहे, जर परमार्थातच आनंद आहे, जर परमार्थातच आनंद आहे दादा, जर परमार्थातच आनंद आहे, नाही म्हणजे परमार्थातच आनंद आहे, ऐकून तर घ्या पुन्हा. जर परमार्थातच आनंद आहे तर कीर्तन सुटल्यावर तुम्ही कुठं जाणार आहे? जावं तर घरीच लागणार दादा, पण ते संसार करत नाहीत, ते परमार्थ करतात, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. परमार्थ करत करत संसार केला दोन्ही सत्य होईल, पण संसार करत करत परमार्थ केला काही सत्य होणार नाही दादा. कारण संसार करावा लागत नाही, संसार होतो, परमार्थ करावा लागतो. म्हणून तुम्हाला सांगतेस, असोनी संसारी जीवा वेगू करी. अरे संसारात राहा, पण परमार्थात एवढी ताकद ठेवा. अरे आपणच कधीपर्यंत भगवंताकडे जायचं? अरे आपल्या नामात एवढी ताकद असावी. ज्ञानदेव म्हणे वासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. भगवंताने आपल्याकडे यावं. 7 वर्षाची जनाई दळण दळायची आणि दळताना विठ्ठलाला हाका मारायची. काय सुंदर बजा गायची मला जमच्या जनाई. ओ ब्याका भुक्कव तुकी तू ये रे पा विठ्ठला, ओ ब्याका भुक्कव तुकी तू ये रे पा विठ्ठला, ओ ब्याका भुक्कव तुकी तू ये रे पा विठ्ठला, ओ ब्याका भुक्कव तुकी तू ये रे पा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते पवते ग, सुंदर माझे जाते ग फिरते पवते. ओव्या गाव कौतुके तुझे रे बा विठ्ठला, ओव्या गाव कौतुके तुझे रे बा विठ्ठला, ओव्या गाव कौतुके तुझे रे बा विठ्ठला, ओव्या गाव कौतुके तुझे रे बा विठ्ठला.